तर विद्यार्थी मित्रांनो, आता MBA CETचा रिझल्ट लागलेला आहे आणि सगळ्यांची नजर एकाच गोष्टीवरती लागून राहिलेली आहे, ती म्हणजे कॅप राउंड, राईट? आता कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळेल, कोणत्या कॉलेजला पहिलं प्रेफरन्स द्यायचं, कोणत्या कॉलेजचा चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, त्यासोबतच MBA आणि MMS या दोन्हीमध्ये काय फरक आहे, या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जे विद्यार्थी येणाऱ्या 2027 ची MBA CET साठी तयारी करत असाल त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. 1 जुलैपासून आपली बॅच सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण MBA CETचा सिलेबस हा कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सीरीज असं स्टडी मटेरियल तुमच्या प्रॅक्टिससाठी मिळणार आहे, अभ्यासासाठी मिळणार आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि ही बॅच जॉइन करून प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉइन करता येईल आणि प्रिपरेशन करता येईल. तर सुरू करूया आपण आता आपल्या कॉलेजेसना. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो फरक आहे MMS आणि MBA, राईट, यामध्ये एकतर कुठलाही मोठा असा ड्रास्टिक फरक नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. प्लेसमेंटच्या वेळी MBA किंवा MMS मध्ये फरक केला जातो का, तर उत्तर आहे अजिबात नाही. ठीक आहे. बघा, कंपन्यांना काय फरक पडतो जेव्हा तुमची प्लेसमेंट होते, तुम्ही MMS करा किंवा MBA करा, त्यांना काय फरक पडतो की कॉलेजचा ब्रँड कोणता आहे, तुमचे कौशल्य कसे आहेत, स्किल्स कसे आहेत, म्हणजे कम्युनिकेशन स्किल कसे आहेत, इंटर्नशिप, परफॉर्मन्स, या जास्त मॅटर करणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. मग JBIMS काय करतं, MMS हे प्रोव्हाइड करतं, आहे की नाही? JBIMS हे सर्वांचं ड्रीम कॉलेज आहे, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हे की मुंबईमध्ये आहे, राईट. आता हे MBA प्रोव्हाइड करत नाही, हे MMS प्रोव्हाइड करतं, राईट. आणि हा JBIMS जो कॉलेज आहे, हा MMS प्रोव्हाइड करणारा देशातला एक नामांकित प्रायव्हेट MBA प्रोग्रामपेक्षाही अधिक प्रतिष्ठेचा मानला जातो. समजलं का? मग इथे तुम्ही MMS केले का MBA केले हे फरक पडत नाही, इथे तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केले हे फरक पडतो. आलं लक्षात? सो JBIMS एक टॉप इन्स्टिट्यूट आहे, ज्यातून प्लेसमेंट चांगली मिळत असते. त्यामुळे MMS केलं तरी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की फक्त JBIMS मध्ये MMS आहे, MBA नाही, म्हणून हे जे कॉलेज आहे हे सोडून द्यायचं असं करू नका. ठीक आहे. इथे महत्वाचं काय, कॉलेज कोणतं आहे, MMS करा किंवा MBA करा, दोन्ही तेच आहे. मॅनेजमेंट ऑफ मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सिमिलरच आहे. आता JBIMS कॉलेज आहे, ठीक आहे, याला मी रँक 1 देईन, कारण यांची जी प्लेसमेंट आहे ती चांगली आहे. ॲव्हरेज पॅकेज कमीत कमी 6 ते 8 लाखापर्यंत मिळतं. हायेस्ट पॅकेज 27 ते 29 LPA पर्यंत जातं. ठीक आहे. सिमश्री कॉलेज आहे, मुंबईमधलंच एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, जे की ते सुद्धा MMS प्रोव्हाइड करतं, है ना. सिडनम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज 2 ते 3 लाखापर्यंत तुमचा अप्रॉक्स सुरुवातीचा पॅकेज मिळतो आणि मॅक्झिमम 15 ते 18 पर्यंत LPA मिळत असतो. ठीक आहे. आता हे जे आहे हे ॲव्हरेज पॅकेज, हायेस्ट पॅकेज अप्रॉक्स सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट हेच मिळेल तुम्हाला असं नाही, ते तुमच्या स्किल्सवरती, तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवरती, तुमचं परफॉर्मन्स कसा आहे यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. वेलिंगर इन्स्टिट्यूट आहे, है ना. हे पण MMS प्रोव्हाइड करतं. 2.5 ते 3 लाखापर्यंत इथं पॅकेज आहे, है ना. 12 ते 14 पर्यंत हायेस्ट पॅकेज याचं जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे पुंबा कॉलेज, जे की पुण्यामध्ये स्थितीत आहे. पुण्यातलं हे खूप प्रतिष्ठित कॉलेज आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं हे कॉलेज आहे. ठीक आहे. इथे प्रोग्राम MBA प्रोग्राम दिला जातो. 2 ते 3 लाखापर्यंत तुमचा ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला सुरुवातीचा मिळू शकतो, डिपेंडिंग ऑन युअर स्किल्स, अँड हायेस्ट पॅकेज 9 ते 11 LPA पर्यंत जातो. सेव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, है ना, XIMR आहे, मुंबईमधलं प्रतिष्ठित कॉलेज आहे, जे की MMS प्रोव्हाइड करतं. 2.5-3 लाखापर्यंत ॲव्हरेज पॅकेज आहे, है ना, सुरुवातीचा. 10-12 लाखापर्यंत तुमचा हायेस्ट पॅकेज अप्रॉक्स जाऊ शकतो, त्याच्यावरही जाऊ शकतो. ठीक आहे. SIES कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, जे की नवी मुंबईमध्ये आहे. हे एक्झॅक्ट मुंबईमध्ये नाही, नवी मुंबईमध्ये आहे, जे की हे सुद्धा MMSच प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. 2.5-3 लाखापर्यंत याचं स्टार्टिंग पॅकेज आहे, त्यानंतर 9-10 पर्यंत हा हायेस्ट पॅकेज जातो. ठीक आहे. देन वी हॅव COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे. हे पुण्यामधलं एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. तुम्हाला हे शोधण्यासाठी वेगळं काय करावं लागणार नाही, मेन रोडवरतीच तुम्हाला हे कॉलेज मिळून जातं. हे MBA प्रोग्राम प्रोव्हाइड करतं. 3 ते 4 लाख हे तुमचं ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला मिळेल. 8 ते 10 पर्यंत याचं अप्रॉक्स हायेस्ट पॅकेज मिळू शकतं. चेतनाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च मुंबईमधलं आहे. MMS प्रोग्राम प्रोव्हाइड करतं. 3 ते 4 लाख सुरुवात, 8 ते 9 लाख LPA हायेस्ट पॅकेज. देन MET इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, मुंबईमधलंच आहे. MMS प्रोव्हाइड करतं. 3 ते 4 लाख सुरुवात, 7 ते 8 लाख हायेस्ट. ठीक आहे.
लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट है ना, मुंबईमधलं MMS 2 ते 3 लाखापर्यंत ॲव्हरेज पॅकेज अँड 6 ते 8 लाखापर्यंत तुमचं हायेस्ट पॅकेज. ठीक आहे. आता हे तर झाले तुमचे टॉप 10 कॉलेजेस जे की तुमचं पॅकेजनुसार तुम्ही ठरवू शकता. याच कॉलेजेसचा कट ऑफ कसा आहे ते पण बघून घेऊया. ठीक आहे. आता रँकनुसार हे सर्व कॉलेजेस इथे तुम्ही बघताय. JBIMS टॉप रँकला मी दिलेलं आहे. याचा 99.99 असा कट ऑफ नेहमी लागत असतो. सिमस्ट्री कॉलेज आहे, त्याचा 99.9 पर्सेंटाईल आहे. पर्सेंटाईल आहेत बरं का हे. ठीक आहे. पर्सेंटेज नाही आहेत, पर्सेंटाईल आहे ते. वेलिंकर आहे, वेलिंकरचा 99.8 लागतो. पुंबाचा 99.7, झॅवियरचा 99.5, SIES कॉलेजचा 99.3, CUEPचा आहे 99.2, चेतनाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचा 98.8, देन MET कॉलेज आहे 98.05 आणि लाला लजपतराय जो आहे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्याचा 97+ असा कट ऑफ लागत असतो. सो या कट ऑफनुसार आता तुम्ही बघताय तुम्हाला कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स दिलं पाहिजे, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतलं पाहिजे, कुठे तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगला मिळणार हे तुम्हाला आता माहिती आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं प्रेफरन्स द्यायचं आहे आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं मी सोल्युशन नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.